नांदेड शहरातील नवीन मोंढा भागात एकता मित्र मंडळाच्या वतीने दसरा निमित्ताने रावण दहन करण्यात आले। चला तर पाहूयात नवीन मोंढ्यातील रावण दहन कार्यक्रमाचे हे दृश्य। ओम पोकरनाजी आमदार हेमंत पाटलाचा या ठिकाणी सत्कार करीत आहेत। आयजी साहेब शहाजी उमाप यांचा सत्कार पण माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरना करत आहेत। नांदेड जिल्ह्याचे SP अविनाश कुमार यांचा पण सत्कार ओमप्रकाशजी पोकरना करत आहेत। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्व हार्दिक शुभेच्छा। आपल्याला येणारं नवीन वर्ष, येणारा दसरा, रावण दहनाच्या नंतर श्रीरामाच्या आशीर्वादानं सुख समृद्धीचं जावं अशी समितीतर्फे मी आपल्याला शुभेच्छा देतो। सर्व व्यवस्थेला आपण सर्वांनी प्रतिसाद दिलात। गेली 8 दिवस खूप आनंदाच्या भरामध्ये आपण या महोत्सवामध्ये सामील झालात। मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो। त्याचबरोबर शिवराज पाटील होटाळकर यांचा सत्कार नवल पोकरना करतील। सत्कार या ठिकाणी होत आहे। ओमप्रकाशजी पोकरना साहेब त्यांचा सत्कार करतील। रामचंद्र मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले लोहकंदारचे उपस्थित असलेले कर्तव्यदक्ष असे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप साहेब, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले आदरणीय आमचे अविनाश कुमार साहेब, आदरणीय मामडे काका, शिवराजजी, सुरेश मार्केट कमिटीचे आमचे माजी सभापती भुजंगराव, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते सन्माननीय नवलजी, तरुणांना लाजवेल असं काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय ओमप्रकाश पोकरनाजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि पुढं उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। साहेब आपल्याला संबोधित। मंचावर उपस्थित मंत्री दर्जा प्राप्त आमदार आमचे बंधू हेमंतभाऊ पाटील, आपल्या भागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप साहेब, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय अविनाश कुमार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथरावजी मामडे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा महोत्सव साजरा होतो आहे, ते नांदेडचे माजी महापौर, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरना साहेब, सुरेशभाऊ राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भुजंगराव पाटील डक, आमचे तरुण सहकारी नवलजी पोकरना, एकता दुर्गादेवी मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हेमंत पाटील साहेबांनी सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन केलं। हे काही मार्गदर्शन करण्याची जागा नाही आहे, परंतु आजचा दिवस वाईट प्रवृत्तीचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला सुरुवात करण्याची आपण एक आख्यायिका किंवा आपण आपली संस्कृती मानतो। म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की तुम्ही असे रावण शोधा की जे रावण पुन्हा जाळायची गरज पडणार नाहीत। एकदा जळले की तो विषय संपत आहे। असं पोकरनाने पुढाकार घेतला पाहिजे रावण शोधायचा, आणि ओमशेटला सगळे रावणं माहीत आहेत। त्या रावणाचं दहन या निमित्तानं आपल्याला करता आलं पाहिजे। हेमंत पाटलांनी सूचना केली की दसऱ्या आपल्या हिंगोलीच्या धर्तीवर या ठिकाणी याही ठिकाणी उत्सव कार्यक्रम झाले पाहिजे। निश्चितपणानं पोकरना साहेबाच्या सोबत जर आपण सगळेजण राहिलो तर 10 दिवसाचे कार्यक्रम अतिशय, हा काही कार्यक्रम याला पक्षीय स्वरूप न देता सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर मला वाटतं की एक चांगला संदेश आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून पोकरना साहेब पुढाकार घ्या, लागलीच आपण बैठकीचं आयोजन करा, जेवढे येतील तेवढे येतील, परंतु सगळेजण मिळून पुढच्या वर्षीपासून 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेता आले पाहिजे। अशा पद्धतीचं नियोजन निश्चितपणानं आपण सगळेजण म्हणून करू। नवल पोकरना आणि त्यांच्या टीमने दुर्गा महोत्सवामध्ये
अतिशय सुंदर देखावे, सुंदर कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून घेतात, याही वर्षी घेतलेले आहेत. मी मनापासून त्या सर्व तरुण टीमचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो. आणि आजच्या दिवशी या रावणाचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला, चांगल्या गोष्टीला आपण उद्यापासून चालना द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा दसऱ्याच्या, विजयादशमीच्या आणि धम्मपरिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.